हॅलो गाईज, नमस्कार नमस्ते. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे सुका चिकन मसाला. सुका चिकनसाठी मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर सुका चिकनसाठी घेतलेले आला लसूणची पेस्ट, दही, लाल तिखट मसाला, मीठ, काली मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद. तर ही सर्व सामग्री घेतलेली आहे. तर मी हे सुका चिकन बनवणार आहे, ग्रेव्हीमध्ये नाही बनवणार आहे. तर सुका चिकनसाठी मी हे सर्व सामग्री घेतलेली आहे. तर आता चिकनसाठी पहिलं दही, आला लसूणची पेस्ट आणि मीठ लावून घ्यायचं. तर ते मी आता पहिलं लावून घेते. आता ही आला लसूणची पेस्ट घेते. आला लसूणची पेस्ट थोडी जास्त वापरणार आहे. 1 किलो चिकन आहे. आणि त्यानंतर दही, आता यामध्ये मीठ घालते आणि हे सर्व लावून मिक्स करून ठेवायचं आहे चिकनला थोडा वेळ. आता हे असं मी सर्व लावून ठेवलेलं आहे चिकनला. आला लसूण पेस्ट, मीठ आणि दही तर हे लावून ठेवलेलं आहे. आता थोडं 15-20 मिनिटं लावून ठेवायचं आहे. आता ही कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेलसुद्धा घातलं आहे. आता त्यामध्ये लाल तिखट मसाला घालते, त्यानंतर हळदी, सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आणि आता बाकीचे मसाले घालते, गरम मसाला आणि काली मिरची पावडर. असं तेलामध्ये मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आता हे चिकन आहे, त्याला 10-15 मिनिटं झालेले. आता हे मी तेलामध्ये फ्राय करायला घेते. चिकन व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं पहिलं. आता यामध्ये पाणीचा वापर करायचा नाही, असं झाकण लावून त्याला शिजवायला ठेवायचं आहे. असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे सुका चिकन. असं छानपैकी परतून घेतलेलं तेलामध्ये. आता याला झाकण लावून शिजवायला ठेवायचं आहे. असं झाकण लावून ठेवते, 10-15 मिनिटं शिजवायला ठेवायचं आहे. गाईस, दुसरी वस्तू ॲड केलेली आहे कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर. तर हे सर्व आता चिकनमध्ये घालायचं आहे. तर ही कस्तुरी मेथी तिला आता थोडं तव्यावरती भाजून घेते. आणि आता चिकन झालं आहे की नाही बघूया. चिकनसुद्धा छानपैकी झालेलं आहे. असं छानपैकी चिकन झालेलं आहे, सुका एकदम झालेलं आहे. मसालेदार मसाला चिकन बनवलेलं आहे, पाहू शकता. छानपैकी शिजले सुद्धा. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि कस्तुरी मेथी घालते. आता ही कस्तुरी मेथी घालते. कस्तुरी मेथी थोडी चोडून घालायची आहे. आणि आता त्यामध्ये कोथिंबीर, आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन. कोथिंबीर पण त्यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित. असं बनवलेलं आहे मसाला चिकन. ग्रेव्हीमध्ये नाही बनवलं आहे, सुक्यामध्ये बनवलेलं आहे. एकदम गरम गरम भाकरीबरोबर खूप छान टेस्टी लागतं असं सुका चिकन. आता याला थोडा वेळ झाकण लावून देते. आता बघूया. तसं छानपैकी झालेलं आहे मसाला चिकन सुक्यामध्ये. तर याला तुम्हाला काढून दाखवते प्लेटमध्ये कसं झालेलं आहे. आता हे असं झालेलं चिकन मसाला. थोडीशी कोथिंबीर वरून घालते. तर गाईस, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.